नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनल वरती। तर आमच्या घरी आहे उद्या पूजा सत्यनारायणची। तर आज आम्ही चाललेलो आहे सगळं खरेदी करायला, भाजी आणि पूजेच्या किराण्याचा सामान चालू आहे। आम्ही सगळी जण आधी पहिले जाणार पनवेलला भाजी मार्केटला, तिथून भाजी वगैरे सगळं घेणार आहेत। नंतर दुसऱ्या मार्केटला जाऊन फळं आणि फुलं घेणार आहेत आणि मग नंतर डीमार्टला जाणार आहेत किराणा खरेदी करायला। तर तुम्हाला पण मी दाखवेन आम्ही कुठे कुठे जाणार आहे ते। तर चला, आता आम्ही आलेलो पनवेल मध्ये बघा। तर चालू आता भाजी मार्केटला समोर। आता चलो आम्ही भाजी मार्केटला आतमध्ये जातो आता भाजी घ्यायला। आज खूप गर्दी, कारण उद्या गौरी आहेत ना, आज मार्केटला खूप गर्दी आहे, रविवार आहे तरी। तरी आता म्हटलं आई तिकडं ना इकडं नाही, इकडं फरसबी आणि फ्लावर आणि आई टोमॅटो घेतात तिथून। 3 घेतलेत वस्तू। आता पुढे जाऊन तिथून अजून काहीतरी तिथून वांगी घेतलेले आहे, काढली पिशवी, आता वजन करतात। घेतला आला आणि तोंडली घेतलेले आहेत आम्ही। घ्यायचं ना पिशवीत, डांगर घेऊ। तर तिकडे डांगर, आई डांगर म्हणतात घ्यायला, बघू आता मध्ये चाललो घ्यायला भाजी। अजून डांगर आईना घ्यायचं आहे। अजून काय घेतात उद्या, आज लय खूप उद्या गौरी, तर लय खूप भाज्या आलेल्या आहेत, भाजी बिजे विकायला। आज संडेला तर खूप मार्केट जाम झालेलं आहे। घेतलेलं आहे तर मावशी वजन करायला झाली काट्यावर, किती किलो आहे म्हणून। आम्हाला पण चालवलंय सोबत। आलो आलो मावशी बोलवते बघून, किती किलो आहे? 3 किलो आहे। पिशवी घ्यायला वजन झाले पिशवी। आई चालत पुढं। आता मी कोथिंबरी आणि कढीपत्ता घेतो। ए भैया ये बॉस की सज्जाओ। हा, कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेले आहे। तर निघालो, आता झाला भाजी मार्केटचं काम। तर निघालो दुसऱ्या मार्केटला सर्व दुसरा सामान घ्यायला। दुसऱ्या मार्केटला ते सगळा पूजनाचा सामान, सगळा केळीचे खांबी वगैरे सगळं घ्यायचं आहे। खूप गर्दी आहे बघा पनवेलमध्ये आज। आतमध्ये चालत आता मार्केटला पूजनेचं आता सामान घेतो। आई आमचा चेक करताना सगळा बॉक्स घेतलाय सगळं। बदली कशी आलो तर आतमध्ये आई जशा जातील तशात आम्ही मागून मागून चालू सगळेजण। तर आलो फुला न्यायला। 100 रुपये 50 रुपयाची सांगली गाडीला येईल, जमतील ना, फोन करेल। कांदे बटाट घेतलेले सगळे आई चला गाडीत घेऊन ठेवायला। आता पत्रवल्या बघतो, चला कांदा बटाट घेतलेला आहे आणि इथून लसूण घेतलेला आहे। तर पत्रवला नेला त्या दुकानात। आता पत्रवल्याने पाण्याची प्यायची ग्लास घेतो। एवढं घेतलं 1110 रुपये आलेलो तर मी डीमार्टला। सगळं आमचं पनवेलमध्ये सगळं भाजीचा सगळा पूजनाचा सामान झालेला आहे। तर आता आलेलो डीमार्टला, तर सगळं किराणा सामान भरून घेतो डीमार्टमधून घेतलेला आहे। आता आलो बिल काउंटरवर आहे, प्रसादाचा वेगळा सामान घेतलेला आहे। तर इथं आमचे बाबा थांबलेत पैसे द्यायला, नाही तर बिल काउंटरवर आता सामान काढतो बिलिंग करायला। बाहेर सगळं सामान वगैरे घेऊन आता त्याने गाडी येते आमची, तर सर्व गाडीत टाकतो आणि आम्ही डबल आता आम्हाला पनवेला मार्केटमध्ये जायचं आहे, थोडं अजून सामान राहिलं घ्यायला। आता आमची आता गाडीत टाकतो सामान, पिशव्या काढून सर्व। आई गेल्यात पिशव्या आणायला।
तर आता आम्ही आलेलो तर नाश्ता करायला केतकी हॉटेलमध्ये आलेलो आहे. आता आमचे बाबाही आणलेला आहे. आमचे बाबाही आणलेला आहे आम्हाला केतकी हॉटेलमध्ये जेवायला आणलेले आहेत. आता ताईनं दुसरं दीर गेलेले आहेत बाथरूमला. आम्ही बसलो आहेत आता बघू ऑर्डर करू केतकी हॉटेलमध्ये. आमचा स्टार्टर आलेला आहे पापड मसाला जेवण आलेलं आहे. बाबाही सुरुवात केली जेवायला, मी रवी केली, मी पण घेतलेलं आहे जेवायला. आता जेवून घेतो. तर आता आम्ही आलेलो आहेत घरी. सामान पण सर्व काढलेलं आहे गाडीतून. तर आलेलो आहे घरी. आता व्हिडिओ पण मी इथे संपवत आहे. तर माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका. बाय.